घेऊ तर मिस्टर तानाजी अर्थात ताना चला सामना सुरू करायचा मॅच सुरू करायचा आहे कमिटी मेंबर्सला सर्वांना मात्र विनंती करतो की आपण मात्र मंदारकडे यायचं आहे सर्वांना विनंती असेल की आपण मात्र व्यासपीठाकडे यायचं आहे बॉल द्यायचे आहेत बॉल चला खेळ सुरू करायचा या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पवन आणि त्याचा साथीदार असेल तो लक्की पहिला गोलंदाज निवृत्ती गोलंदाजी मार्कृती आपल्याला बघायला मिळते सायंकाळच्या सत्रातील मात्र हा महत्वपूर्ण सामना असेल दुसऱ्या राऊंडचा पवन आणि लक्की या सामना सुरू करायचा आहे पंच 4 सेकंदाचा सामना आहे 1 सेकंदाचा पॉवर प्ले 3 गोलंदाज मागील सामन्यामध्ये अतिशय दमदार मात्र परफॉर्मन्स केला होता पवन या फलंदाजाने त्याला 7 लाभली होती लक्की या फलंदाज देखील आणि निवृत्ती मागील सामन्याचा हिरो पहिला चेंडू फुलटॉस चेंडू बॅटवरती मात्र पिक केला चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे बघतो की नक्कीच थोडस पडत उठत या ठिकाणी क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय धाव बघायला भेटली नाही पहिल्या चेंडूवरती दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंना समोरच्या कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय 12th मॅन यावेळेला समोरच्या बाजूला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल बघतो की नक्कीच पहिला फलंदाज बाद झालेला आहे निवृत्ती करतोय गोलंदाजांनी निवृत्ती गोलंदाजी करत असताना आपण बघतो की या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झालाय मिस्टर पवन मागील सामन्याचा हिरो ठरला होता यावेळेस आपण बघतो की नक्कीच त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये अप्पा काही जबरदस्त चित्र रमत सोहळा बघायला मिळतो या मैदानाचा थरार बघायला मिळतोय 5 रंगांनी मात्र ही सीमारेषा सजलेली आहे चारी बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी तुफान येते उदान येते डावखुऱ्याचा फलंदाज लक्की ओहो याही वेळेला सुपर बॉलिंग कारण की हा अनुभव आहे ही जिद्द आहे चिकाटी आहे कला आहे कौशल्य आहे
हे नेत्रदीपक कार्याचं एक उजाळा देणारा एक जिवंत उदाहरण आहे. आपण बघतो की नक्कीच निवृत्ती यांच्याकडनं आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी सुंदर मात्र गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी करत असताना षटकामधील चेंडू टाकून झाले ते तीन चेंडूच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. ओव्हर दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त असताना आपण बघतो की नक्कीच समन्वय झालं नाही. सुंदर गोलंदाजी 4 चेंडू लगातार डॉट. लकी सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. चान्स तर घ्यावा लागेल कारण की चान्स नाही घेतला तर मग नक्कीच या ठिकाणी काय होणार. देवरगाव संघ देखील अतिशय दमदार संघ आहे आणि त्याचा अपोजिट आपण बघतो की दुमडी संघ ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड टॉप स्टंपला जलद गतीने चेंडूला सोडलाई. येथील कुपसे अपयश वाटेला थोडी अजून मेहनत करून बघ. होईल थोडा उशीर. उठून पुन्हा सुरुवात तर कर कारण की नक्कीच उठून पुन्हा सुरुवात केली जाईल की नाही हे बघणं गरजेचं आहे. लगातार मात्र डॉट 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 अतिशय चांगली गोलंदाजी आणि तसे चांगली गोलंदाजी करत असताना फुलटॉस चेंडू मोठा फटका येतोय. बिग पॉवरचा नेट पॉवर केली. चेंडूला पाठवला 7 धावांसाठी षटकार. या ठिकाणी अनिल येतोय गोलंदाजी मार्क होती. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव आली नव्हती परंतु नक्कीच अंतिम चेंडूवरती षटकार ठोकला लकीच्या बॅट मधून आणि षटकार येत असताना फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 6 धावसंख्या. 6 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर ओव्हर द स्टंपच्या बाजूने राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू अनिलचा. पहिला चेंडू या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. प्रयत्नांना यश आलं नाही. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलाय. आपण बघतो की चेंडू जवळजवळ शरीराला लागला आणि त्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. 1 धावाची भर पडत असताना धावसंख्या बघायला पडते देवरगाव संघाची 7 धावसंख्या. कुठल्याही प्रकारचा एक फलंदाज बाद देखील झालेला आहे. अपयश प्रत्येकाच्या वाट्याला येत असते परंतु अपयशाला धुडकावून लावण्याची मात्र ताकद पाहिजे, तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे. काय जबरदस्त मॅच बघायला भेटणार आहे यामध्ये शंका नसेल कारण की 4 षटकाचा सामना आणि 4 षटकाच्या सामन्यामध्ये आपण सातत्याने ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी फुलटॉस चेंडू लकीसाठी हा दुसरा फुलटॉस चेंडू आणि लकीच्या बॅट मधून येतो एक ताबडतोब स्ट्रोक 6 धावा. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला हा सुपर बॉलिंग मॅग्निफिशन मध्ये चेंडूला सोडला आणि मॅग्निफिशन मध्ये चेंडूला सोडत असताना बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू उस्ता वाकडा तिकडा तर साखरेचा खडा देवा काय तुझी करणी नारळाच्या पाणी फणसाच्या अंगी काटे आता अमृताचे साठे आणि शाम की चाय बडे लोगों की राय. या ठिकाणी आपण मात्र बघतो की नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये चहाचा आस्वाद घेऊया आणि त्यानंतर नक्कीच और अष्टमच्या बाजूला चेंडूला खेळून करण्याची पूर्व तयारी. डायरेक्ट हिट आहे की नाही मला ते डायरेक्ट हिट लकी बाद होतोय. टर्निंग पॉइंट वरती लकी बाद. कम ऑन डीजे.
आपल्याला फलंदाज यावेळेला हा टर्निंग पॉईंटवरती फलंदाज बाद झाला आणि टर्निंग पॉईंटवरती फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की अप्रतिम खेळाचं दृश्य चित्र बघायला तर भेटणार आहे. धावसंख्या बघायला भेटते ती नक्कीच 13 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अनिल करतोय गोलंदाजी राईट मोर द विकेटच्या बाजूने शातर फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलेला फटका डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय आणि डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फेकी तितकी चांगली झाली नाही. नक्कीच आरामामध्ये दुसरी धाव देखील बघायला भेटली असती परंतु नक्कीच थोडंसं जोखीम घेतलं जात नाही. एक धाव पूर्ण. नवीन फलंदाज तुषार अप्पा आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. नेत्रदीपक स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेत आपण बघतोय की तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधला सेकंडला सामना और स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू खोलवर मारता चेंडू होता आणि खोलवर मारता चेंडू सोडत असताना बघतोय की यावेळेला पॅड लावून येतोय चेंडू. एक धाव निश्चितपणे कंप्लीट. एके धावानंतर फलकावती धावसंख्या 2 फलंदाज बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते देवरगाव संघाची 15 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच जवळजवळ या ठिकाणी 9 धावा आल्या आणि 9 धावा येत असताना 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 15. 3 गोलंदाज आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतोय आपला वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरा षटक हाताळण्यासाठी मिस्टर निवृत्ती. निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई. जसं आपण मात्र नक्कीच संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगामध्ये जसं आपण मात्र म्हणतोय ऐकतोय ज्ञानरूपी लावून जगी नाचूक कीर्तनाच्या अंगी आणि त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी निवृत्ती येतोय गोलंदाजी मार्कुती. पहिला चेंडू हो हो काय चेंडू सोडलाय. आपण पाहतो की प्रश्न चिन्ह विचारणारी ही गोलंदाजी प्रश्नाचे उत्तर आहे की नाही. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडूवरती मोठे पटके येतील की नाही. निवृत्ती बोडके यांना देखील आपण मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहू शकाल. निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. कसा येत असेल यावेळेला स्टॉप केले चेंडूला कारण की जर चेंडू निसरता झाला असता तर कदाचित या ठिकाणी नक्कीच चौकार देखील बघायला भेटला असता परंतु नक्कीच स्टॉप केले चेंडूला आणि स्टॉप करत असताना एक धाव. अपयश प्रत्येकाच्या वाट्याला येत असते कारण की डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला चांदण्या बघावल्या निघावल्या. काही क्षणातच गाणं देखील मात्र ऐकायला भेटणार आहे. आमचे डीजे ऑपरेटर मात्र नक्कीच लाईव्ह ऍक्शन मध्ये मात्र जॉईंट आहेत आणि त्यांचं देखील सरचं स्वागत करूया. वाटेवरला मोहू टपका गळ याही डोंगराला धुक टाळलंय कारण की नक्कीच सुंदर गाणी वाजवली जातील तरच मात्र क्रीडा रसिकांमध्ये नजर पूर्णपणे नक्कीच या स्पर्धेवरती असेल. सुपर बॉलिंग गुड कमबॅक. जवानाचा जोश बघायला भेटतो आणि जवानीचा जोश बघायला भेटल्यानंतर षटकातील 3 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ अतिशय दमदार आहेत. एक दुसऱ्याची प्रतीक्षा ओळखणारे हे दोन्ही संघ आहेत आणि एक दुसऱ्याची प्रतीक्षा ओळखणारे दोन्ही संघ असल्यानंतर ऑर्धस्टंपच्या बाजूने निवृत्ती करतोय गोलंदाजी. शॉट चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. 10 नंबरची जर्सी यावेळेला नक्कीच झेल ड्रॉप करतोय आणि झेल ड्रॉप करत असताना त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना दुसरी धाव देखील बघायला भेटते. मिस्टर भगवान यांच्या हातामधून झेल निसरता झालेला आहे. कारण की मॅच आहे जोपर्यंत मॅच मध्ये तुम्ही मात्र नक्कीच तुमचा परफॉर्मन्स चांगला करू शकाल तोपर्यंत नक्कीच तुमचा संघ अनेक ठिकाणी जाऊन मात्र नक्कीच विजयाच्या भूमिकेमध्ये सिद्ध असेल. परंतु यावेळेला नक्कीच निवृत्ती करतोय गोलंदाजी. आपण बघतो की राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हात सांभाळण्यासाठी अप्पा देखील सज्ज असेल. खोलवर माझा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पाठलाग करतोय भगवानचा चेंडू आणि यावेळेला कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही भगवान की भगवान यांचा मात्र पाठलाग करतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावा घेण्यासाठी तयस्त आपण बघतो की नक्कीच यावेळेला वेल स्टॉप अन्यथा मात्र 4 धाव्यांसाठी चेंडू आला असता. अतिगाई संकटात नाही. प्रत्येक रस्त्याला मात्र लिहिलेलं असेल की अतिगाई संकटात नाही. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. 2 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक मात्र थोडेसे आम्हाला सांगतात की 20 धावसंख्या. गुणलेखक थोडेसे बोलत चला. शेवटचा चेंडू शिल्लक. बघा प्रेक्षकांची गर्दी संघाच्या सत्रामध्ये येणाऱ्या नक्कीच 18 तारखेला धुलीवंदनाच्या दिवशी याच मैदानावरती जंगी कुस्तीचे सामने बघायला भेटतील. कुस्ती खेळण्यासाठी डावपेच लागतोय. क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी डावपेच लागतोय कारण की नक्कीच संयम दाखवावा लागतोय
आणि संयम असल्यानंतर आपण बघायचं की राईट राऊंड विकेटच्या बाजूने निवृत्ती करतोय गोलंदाजी. पुढील चेंडू सांभाळण्यासाठी सज्ज. सरळ बॅटने इंटू द गॅपमध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती. स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आपण पाहतो की एक धाव एके धावानंतर षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3. 3 सेकंदाचा खेळ समाप्त. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचे 6 चेंडू मिस्टर प्रकाश. प्रकाश येतोय गोलंदाजी मार्क होती. बघायचं की शेवटचे 6 चेंडू शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावांसाठी रोखलं जाईल. तुडवून टाक आकाश तारे घे वादळाच्या जीवनाशी झुंज तू बिनधास्त. ही झुंज आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणी पडत असेल तर शत्रूला मात द्यायला विसरू नका. रणगंडात शत्रूवरती मात्र नक्कीच वार करायला शिका. कारण की नक्कीच मैदानाच्या बाहेर तुमची किती दोस्ती असली तरी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेटचा सामना खेळता तेव्हा मात्र नक्कीच तुमची नक्कीच दुश्मनी आहे. कारण की नक्कीच दुश्मन को मारता है गोली. याच वेळेस मात्र बघायचं आहे की नक्कीच अप्रतिम क्रिकेटचं चित्र बघायला भेटतंय. प्रकाश पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला. निवृत्ती बोडके गोल क्षेत्ररक्षकाची भूमिका सिद्ध करताना आपण बघतो की थोडासा संयम. एके धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते. ती नक्कीच 22 धावसंख्या. येणाऱ्या काही दिवसातच IPL चा थरार देखील बघायला भेटणार आहे. नुकतीच मात्र झालेली मॅच इंडिया वर्सेस श्रीलंका त्याच्यामध्ये नक्कीच सर रवींद्र जडेजा काय जबरदस्त फलंदाजी काय जबरदस्त गोलंदाजी. आपला नेत्रदीपक खेळ करत असताना भारतीय संघाचा झेंडा लहरवला तो सर रवींद्र जडेजा यांनी श्रीलंकेच्या कसोटी सामन्यामध्ये. जागा बनवली ऑन साइडला. फायनल क्षेत्रामध्ये ग्लान्स केलेला फटका बघायचा की पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण होते डीप मध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे की दिंडोरी बनी तो बनी अब्दुल गनी वणी दिंडोरी नाहीतर संध्याकाळी आपल्या आपल्या जो तो घरी. दिंडोरी तालुक्यामध्ये विळवंडीच्या मैदानावरती राष्ट्रवादी चषकाचा हा थरार बघायला भेटतोय. राष्ट्रवादी पुन्हा परंतु आपण बघतो की यावेळेला उंच पुरा फटका आणि उंच पुरा फटका खेळत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. भगवानचा मात्र पिच्छा सोडत नाही चेंडू. भगवान का रूप है मीठा तो चारी तरफ से उजाला परंतु चारी तरफ से उजाला बघायला भेटत नाही. भगवान कडनं भगवान ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी चेंडू जातोय. कम ऑन डीजे. या दिवसामध्ये नक्कीच आपण सकाळी मध्ये नक्कीच आपल्या जंगला वनामध्ये जातो आणि नक्कीच मोहाच्या झाडाखाली बसून मध्ये नक्कीच प्रत्येक मोह मध्ये नक्कीच एक प्रत्येक दाना मोहाचा आपण मात्र एक सातत्याने टिपत असतोय. तशा प्रकारे हे क्रिकेट तशा प्रकारे हे गाणं वाजले जातंय. षटकातील चेंडू लागून जाते. आमचे गुन्हे कमाला सांगतात की नक्कीच 4 चेंडू कारण की नक्कीच थोडंसं मात्र नक्कीच थोडंसं एक कुठेतरी मात्र मनाने इथं आमच्या समोर आहेत परंतु सरांनी इथं आहेत परंतु मनाने कुठे दिल्ली फिरतात की काय तसं होणार नाही. उंच पुरा फटका जातोय. भगवान चेंडू खाली आणि भगवान चेंडू खाली असताना यावेळेला नक्कीच भगवानची चुकी नाही. चेंडू आउट ऑफ पार षटकार. यस डीजे. काय जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजी बघायला भेटल्यानंतर 33 धावसंख्या शेवटच्या चेंडू शिल्लक. थोडासा महागडा ठरतोय प्रकाश गोलंदाज आणि थोडासा महागडा ठरल्यानंतर नक्कीच देवरगाव संघाचा हा फलंदाज चमकतोय आपल्या संघासाठी. इंटू द गॅप मध्ये चेंडूला किंवा काढतो आणि इंटू द गॅप मध्ये चेंडूला किंवा काढल्यानंतर बघायला भेटतो की नक्कीच दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना निवृत्ती यांच्या मध्ये नक्कीच जो हल्लाबोल केला जातो आपल्या खेळाडूंवरती त्या अनुषंगाने बघतो की 4 षटकाचा खेळ समाप्तीचा कॉल आल्यानंतर फलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला मात्र सांगतात की धावसंख्या 36 धावांचं लक्ष. चला कुणीही कुठे जाऊ नका. बघत राहा ऐकत राहा. सुंदर स्पर्धेचा थरार आहे मित्रांनो. राष्ट्रवादी चषकाचा मात्र हा थरार असेल आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर नक्कीच आपण बघतो की गेली होती आई माझी पाणी भरायला. नक्कीच या ठिकाणी सुंदर सुमधुर संगीत ऐकूया. देऊया डीजेला संधी. 36 धावांचं लक्ष.
सरकला पाय अरे पुषा मन आता काम जड सुंदर सुमधुर संगीत आपण ऐकला आणि त्याच अनुषंगाने नक्कीच 36 धावांचा लक्ष्यात 24 चेंडू 36 धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे बॉल द्यायचा आहे आणि मला वाटते 2 धावांची पॅनल्टी म्हणजेच आपण बघतो की देवरगाव संघाच्या 2 धावा कमी करण्यात येतील आणि 2 धावा कमी करत असताना या 35 धावांमधून 2 धावा कमी करत असताना आपण बघतो की धावा त्याच असतील परंतु नक्कीच बॅटिंग साइडच्या विनिंग मध्ये 2 धावा प्लस केल्या जातील याची नोंद घ्यायची आहे 36 धावांचं लक्ष आहे त्यामध्ये आपण मात्र बघतो की नक्कीच 2 धावा मध्ये कंप्लीट झालेल्या आहेत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती आणि त्याचा साथीदार असेल तो नितीन एकाच राशीतील दोन्ही खेळाडू रास जुळेल की नाही हे बघणं गरजेचं आहे 0-3 आणि 20 20-3 23 धावा आहेत 36 शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच आपण मात्र थोडंसं महागडं षटक म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही कारण की जवळजवळ 14 धावा आल्या आणि 14 धावा येत असताना आपण बघतो की प्रकाश सारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल केला होता परंतु नक्कीच भगवानचा पिच्छा करत होता चेंडू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि निवृत्ती 36 धावा गोळा करायच्या आहेत चला सामना सुरू करायचा यानंतरचा फायनलचा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की फायनल म्हणजे नक्कीच माझे युट्यूब चॅनलला मात्र जेवढे समर्थक ऐकत असतील की आज तर तिसरा दिवस आहे फायनलचा सामना कसा तर पोलची फायनल चला सामना सुरू करायचा आहे मित्रांनो नक्कीच 10 खेळाडू असू द्या 7 खेळाडू असू द्या कारण की नक्कीच कुठल्याही प्रकारचे नक्कीच कोर कमिटीचे खेळाडू दिले जाणार नाहीत आणि त्याच अनुषंगाने नक्कीच देवरगाव संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये 10 खेळाडूंमध्ये सामना सुरू करा पहिला चेंडू मोठा प्रकार खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये लकी करतोय गोलंदाजी कारण की पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू जबरदस्त मॅच तर बघायला भेटणार आहे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला वारंवार मात्र वाढताना बघायला भेटते
जसा संख्याचा सत्र होतोय तसेच मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील बघायला मिळते कारण की रोट्टाच मैदान गावात शेजारी मैदान या ठिकाणी निवृत्ती आणि नितीन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आमचे स्कोर थोडेसे मात्र नक्कीच कन्फ्यूज होतात आणि कन्फ्यूज होत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच चौकार जातो आणि पहिल्या चेंडूवरती चौकार जातो. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आहे. यस ब्रँडेड फटका बिग हिट षटकार डीजे. यावेळेला नक्कीच टेक्निकचा वापर केला आणि टेक्निकचा वापर करत असताना बघतो की नक्कीच डायरेक्ट हिट करण्याची पूर्व संकल्पना होती. चेंडू निसरता झाला आणि चेंडू निसरता झाल्यानंतर ज्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला 2 धावेंसाठी. यावेळेला देवरगाव संघ थोडासा मात्र हुकूमत गाजवेल का आणि त्यानंतर नक्कीच दुमडी संघ नक्कीच आपला नेत्रदीपक खेळ करेल का. मागील सामन्याचा हिरो मिस्टर निवृत्ती जवळजवळ 12 चौकार ठोकले होते, 1 षटकार ठोकला होता. हा या मैदानात मात्र रेकॉर्ड आहे निवृत्तीचा. यावेळेला टायमिंग शरीराचं वजन पाठीमागे परंतु नक्कीच बॅटचा स्लॉट समोर. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चौकार डीजे. यावेळेला सुपर चेंडू आणि सुपर चेंडू असल्यानंतर नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू. यावेळेला लेफ्ट आर्म वर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला फेकून दिले चेंडूला. बिग हिट बिग पॉवर लेफ्ट हिट. लेफ्ट केला चेंडू चेंडू सीमारेषा पलीकडे. चेंडू सीमा आपल्याला बघायला मिळते. आमचे गुन्हे लेखक आम्हाला सांगतील या ठिकाणी धाव फलकावरती 16 धाव संख्या बघायला मिळते आणि त्यानंतर नक्कीच याच विचार मंचावरती मात्र उपस्थित आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की नक्कीच युवा कार्यकर्ते आपण बघतो की मोहनजी बेनकुळी यांचं मात्र देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया आणि नक्कीच मोहनजी बेनकुळी यांना मात्र विनंती करतो की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. तरुणांचे आधारस्तंभ म्हणून मात्र नक्कीच ज्यांची मात्र ओळख आहे या विभागामध्ये मोहनजी बेनकुळी यांचं सरचं स्वागत करण्यासाठी मी सचिन भाऊ यांना मात्र विनंती करतो की एक शाल देऊन मात्र त्यांच्या मात्र सरचं स्वागत करायचं आहे. कारण की युवा नेतृत्व करण्याची मात्र ज्यांच्याकडे धमक आहे अनेक ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटतात मोहनजी बेनकुळी आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांचंही देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. मिस्टर सचिन या कोर कमिटीच्या मात्र सर्व मिस्टर सचिन दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा नक्कीच गुण गौरव केला जाईल एक मानाची शाल देऊन. यावेळेला नक्कीच चांगला फटका ब्रँडेड फटका चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. काय चित्र आहे मानाची सन्मानाची शाल देऊन मात्र नक्कीच कारण की नक्कीच उन्हाचे दिवस आले तरी मात्र नक्कीच या शालीचं मात्र खूप काही महत्वपूर्ण मात्र योगदान असतं आणि त्याच अनुषंगाने हा मान सन्मान मी सांगितल्याप्रमाणे की बाजारामध्ये कुठल्याही भेटत नसतोय तर मात्र त्यांचं सरचं स्वागत करताना या ठिकाणी आपण बघतो की अभिनंदन 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 मोहन दादा आपण आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं सरचं स्वागत आहे. धावपळती धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 20. ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला क्लासिक ही जोडी म्हणजे सातत्याने नक्कीच पहाटी उठायचं नाशिकला जायचा भाड्याला पैसे आहेत की नाही याचा कोणीही विचार केला नाही अशी मात्र ही जोडी मॅन फ्रॉम धुमोडी कारण की सीझन खेळणारी ही जोडी सातत्याने आपल्याला बघायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा जबरदस्त खेळ टिट फॉर टायमिंग हा म्हणजे चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना तो लकी सांभाळायचा आहे. चेंडू सीमारेषा पार षटकार खूप चांगले प्रयत्न
स्ट्रोक 6 धावा 6 धावानंतर फलकावरती धावसंख्या 26. आमच्या नक्कीच या ठिकाणी आपण जर विचार केला तर नक्कीच निमक लिलिके ही सातत्याने सकाळपासून मात्र संध्याकाळपर्यंत इकडे आड तिकडे विहीर करत असताना वारंवार मात्र मैदानाच्या चारी बाजूला फिरत असताना सेंडू सीमा रेषापार षटकार पाहिजे जिंकण्यासाठी नक्कीच मला वाटतं नक्कीच 4 धावा पाहिजेत माफ करावं या ठिकाणी नक्कीच क्लासिक फटका आणि क्लासिक फटका खेळत असताना नक्कीच समोरच्या बाजूला चेंडूला किंवा काढला 1 धाव तर बघायला मिळते. निमक लिलिकेचा जर विचार केला तर नक्कीच मला वाटतं नक्कीच 2 रुपये हरवलेले आहेत आणि 2 रुपयासाठी सकाळच्या 17 पासून चारही बाजूला मात्र नक्कीच दशा दिशा मात्र फिरतात असताना आणि नंदू गोटे त्यांना साथ देताना कारण की नक्कीच वाटा तर उचलला जातोय कारण की काय जबरदस्त मॅच बघायला मिळते कारण की निवृत्ती सारखा फलंदाज चमकतोय. यावेळेला नक्कीच षटकाची समाप्ती. 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी माफ करावं या ठिकाणी नक्कीच 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी धुमोडीकरांना सरळ धामोडा धुमोडी संघाच्या दिवसामध्ये नक्कीच अतिशय मात्र चांगला मात्र कारण की एक ड्रेस कोड चांगला बघायला भेटतो आणि चांगला ड्रेस कोड बघायला भेटल्यानंतर आजच्या कराराने जर धुमोडी संघाचा जर विचार केला तर मॅनेजमेंट अप्रतिम आहे आणि वाघेरा संघाचा संघनायक आपल्या ड्रेसिंग रूम मधून मात्र मंद मंद पावलाने मात्र या ठिकाणी यायचं आहे. थोडस खाली नजर मारून या. एन्जॉय करतात क्रीडा नगरीमध्ये क्रीडा रसिक चारी बाजूला झेंडे किती चांगले बघायला भेटतात कारण की आणि त्याच अनुषंगाने देवरगाव संघाला देखील शुभेच्छा आहेत. राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला क्लासिक फटका कारण की नक्कीच निव्वळ धुमोडीकरांचा खेळ बघायचा नाही आहे तर मात्र शिकायचा आहे की 33-34 धावांचं आव्हान होतं कशा प्रकारे स्वीकारलंय. देवरगाव संघाला देखील खूप खूप शुभेच्छा. आपण मात्र एवढा लांबचा अंतर पार करून मात्र या ठिकाणी उपस्थित झाला होता. पहिला सामना आपण जिंकला होता. सामना जिंकलाय. दोन्ही संघ विजयी होतोय. दोन्ही संघ विजयी होतोय. विजयी संघाचं आपण सरचं स्वागत करूया आणि पराभूत संघाचं आपण मात्र कौतुक करूया आणि त्यानंतर नक्कीच आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच कडे वळूया. शेवटच्या मॅचचा तर पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर निवृत्ती या ठिकाणी मात्र याच आहे निवृत्ती. चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना